तर मित्रांनो, आत्ता हे पाहू शकता आपण, हे आहे नाशिकमधील पांडवलेणी. आता आलेलो आहोत पांडवलेणी येथे. तर चला मग आतमध्ये बघूया पांडवलेणीचे आपण काही ठिकाण जे आहेत, प्रसिद्ध ठिकाण आहेत ते बघूया. हे बघा, हे पांडवलेणीचे जे आहे ना, हे खूप पुरातन काळातलं जे काम आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. ही जी कलाकृती आहे, ही जे बनवलं गेलं आहे, ही जेव्हा बनवलं असेल तर हे खरंच खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. आणि ही जी बनवण्याची कलाकृती आहे ती तिला दाद दिली पाहिजे अशी कलाकृती आहे. हे बघा, हे जे कोरीव काम आहे पूर्ण, हे त्या काळामधलं काम आहे, जुन्या काळामधलं. ही खूप वर्षापूर्वीची वास्तू आहे. आणि विशेष, या वास्तूची विशेषता अशी आहे की इथे कुठेही म्हणजे असं सपोर्टेड काम काही नाही आहे. पूर्ण दगडाचं रेखीव आणि कोरीव काम आहे. वरचा पूर्ण स्लॅब पद्धतीचा जो भाग आहे तो पूर्णपणे दगडाचा आहे. आणि याच्यावरती डोंगर आहे. आणि विशेष म्हणजे पूर्ण डोंगराचा जो भार आहे तो याच्यावरच आहे, या स्लॅबवर. थोडक्यात दगडाचा जो स्लॅब आहे. आणि सगळ्यात खास विशेष म्हणजे हे बघा, हे जे खांब आहेत बनवलेले त्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये, हे एक आधुनिक काळात बनवलेले एकदम छान आणि सुरेख असे बनवलेले आहेत. आपण डिझाईन बघू शकता. सध्याच्या याच्यामध्ये संभवतः आता नाहीच आहे अशी बनण्याची, पण आपण पाहू शकता हे जे आहे, हे खांब जे बनवलेले ते एवढे मजबूत आणि खूपच एकदम भरभक्कम चांगल्या पद्धतीने असे बनवलेले आहेत. आणि पूर्णपणे दगडाचे खांब आहेत. हे जुन्या काळातलं कोरीव काम आहे. तर हे आपण पाहू शकता. हे बघा, हे बाहेरून असा पांडवलेणीचं जे आहे हे दृश्य आहे. हा वरचा डोंगर असा दिसतो. आणि हे पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम आहे. ही जगप्रसिद्ध वास्तू आहे. इथे बाहेरून दुरून पर्यटक इथे येत असतात बघण्यासाठी. ही इतिहासातली एक नोंद आहे या वास्तूची. इतिहासामध्ये एक नोंद झालेली आहे. कारण हे जे काम आहे हे खरंच खूप आकर्षक आणि बघण्यासारखं काम झालेलं आहे. हे जे कोरीव काम आहे जुन्या. व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. याबद्दल